नमस्कार, कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात वाळवणाची लगबग सुरू होते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खास लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती रेसिपी. ती म्हणजे उपवासाचे साबुदाणा बटाटा सांडगे. हे सांडगे दिसायला जेवढे सुंदर दिसतात ना, तेवढेच चवीलाही त्यापेक्षाही अप्रतिम आणि खुसखुशीत लागतात. तेलात टाकताच पॉपकॉर्न सारखे फुलणारे हे पांढरे शुभ्र सांडगे तुम्ही एकदा बनवले की वर्ष काय 2 वर्षे 3 वर्षे आरामशीर टिकतात आणि उपवासाची चिंता सुद्धा मिटते. एकदा तुम्ही नक्कीच या पद्धतीने उपवासाचे सांडगे बनवून बघा. आता कसं उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उपवासाचे सगळेच पदार्थ बनवायला सुरुवात केलेली आहे. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं आपल्याला 1 ग्लास साबुदाणा घ्यायचा आहे. आता इथं मी 1 ग्लास साबुदाण्याच्या प्रमाणात मी तुम्हाला उपवासाचे सांडगे बनवून दाखवणार आहे. आता इथं 1 ग्लास साबुदाणा हा आपल्याला चांगला स्वच्छ पाण्या म्हणजे 1 ते 2 पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं. त्याला कसं पावडर वगैरे लावलेली असते, धूळ असते, ती आपल्याला पूर्ण धुवून काढायची आहे. 2 पाण्याने खळखळ असा हाताने साबुदाणा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. याच्यावरचं पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे. इथं साबुदाणा मी 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि नंतर साबुदाणा भिजेल एवढं भरपूर असं पाणी घालायचं आहे. आता साबुदाणा भिजण्यासाठी कितपत पाणी लागतं, तर अगदी अर्ध कांड वरती पाणी आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे साबुदाणा हा मऊसूत असा भिजला जातो. आता हा साबुदाणा रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचा आहे. आता बघा सकाळी उठल्यानंतर साबुदाणा मी तुम्हाला दाखवते हातामध्ये असा 2 बोटामध्ये एक दाबून बघायचं. एकदम असा मऊसूत असा इथं आपला साबुदाणा भिजलेला आहे. आता 1 ग्लास साबुदाण्यासाठी आपल्याला मध्यम आकाराचे 2 बटाटे घ्यायचे आहेत. आता 2 बटाटे हे मी काय केलेले आहेत, त्याचं वरचं साल्ट काढलेलं आहे आणि ते आता आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे आहेत. तर इथं मोठी खिसणी घेऊन त्याने आपल्याला बटाट्याचा पूर्ण खिस करून घ्यायचा आहे. आता बटाटे खिसून घेतलेले आहेत आणि इकडं आता आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे. चमच्याने साबुदाणा हा आपल्याला पूर्ण असा मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे. चला, आता आपण साबुदाणा बाजूला ठेवूया. आता इथं आपल्याला जाडबुडाचं एक पातेलं घ्यायचं आहे. इथं जाडबुडाचं पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा घालून घ्यायचा आहे. एक लक्षात ठेवायचं, साबुदाणा हा चमच्याने आपल्याला पूर्ण असा मोकळा करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये अशा गाठी वगैरे ठेवायच्या नाहीत. आता जो बटाटा आपण म्हणजे 2 बटाटे किसून घेतलेले आहेत, तर त्याचा किस आहे तो त्याचा पूर्ण स्टार्च धुवून काढायचा आहे. कारण बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो. तर 3 ते 4 पाण्याने बटाटा हा किसल्यानंतर मी धुवून घेतला आणि पिळून त्यातलं पूर्ण पाणी हे काढायचं आणि तो बटाट्याचा किस आपल्याला या साबुदाण्यामध्ये घालायचा. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. आता वाळवणीचा कुठलाही पदार्थ बनवत आहात, तर मीठ थोडंसं जरा बेतानीच घाला बरं का. नाहीतर वाळल्यानंतर काय होतं, त्याला जास्तीचा खारटपणा येतो. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे. आता सुरुवातीला एकच फुलपात्र पाणी घालायचं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं. आता इकडे आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवर हे पातेलं ठेवायचं आहे आणि सतत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे. आता परत आपल्याला हे मिश्रणामध्ये काय करायचं आहे, परत आपल्याला एक फुलपात्र पाणी ओतायचं आहे. कारण हे मिश्रण असं खूपच घट्ट झालेलं आहे. जर तुम्हाला जास्तीचं जर घट्ट वाटलं ना, तर कमी जास्त पाण्याचा वापर म्हणजे प्रमाण लागू शकतं. आता हे आपल्याला काय करायचं आहे, जवळपास 2-3 मिनिटाला हे झाकायचं आहे. परत उघडायचं आहे. चमच्याने हे मिश्रण परत हलवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, चमच्याने सतत हलवत राहिलं ना, तर एकसारखं हे मिश्रण शिजलं जातं. आता हे मिश्रण कितपत म्हणजे किती शिजवायचं आहे, शिजलं की नाही कसं ओळखायचं, त्यासाठी मी तुम्हाला पुढे जाऊन एक खास टिप सांगणार आहे. आताच्या स्टेपला इथं झालेले आहेत जवळपास 5 ते 6 मिनिट झालेले आहेत आणि थोडासा या मिश्रणाचा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल. आता परत हे मिक्स करायचं. तर जास्त पातळ करायचं नाही. असंच प्रमाण म्हणजे आपल्याला टेक्स्चर पाहिजे आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. कारण कसं आपण सांडगे बनवणार आहोत, तर सांडगे बनवण्यासाठी जास्त पातळ हे मिश्रण नाही करायचं आपल्याला. जास्तीचं असं म्हणजे घटसरच एवढंच घट्ट पाहिजे आहे. जास्त पण घट्ट नको आणि जास्त
पातळ नको. जर जास्तच प्रमाणाच्या बाहेर जर घट्ट झालं तर ते शिजणार नाही. तर इथं आपलं बघा मिश्रण शिजलेलं आहे आणि ते एका मी पात्रामध्ये थंड करून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्याला शिजताना थोडंसं सैल वाटत होतं, पण थंड झाल्यानंतर बघा बऱ्यापैकी कोमट आहे. तर असं थंड झाल्यानंतर बरंच असं घट्ट होतं. आता याचे लगेच आपल्याला सांडगे बनवायचे आहेत. आता हे सांडगे बघा कडकडीत उन्हामध्ये बनवायचे आहेत. तर काय करायचं बघा इथं मी पॉलिथिन शीट अंथरलेली आहे. आता हे टेरेसवरच मी बनवलेले आहेत म्हणजे बनवत आहे. कारण कसं सांडगे वाळायला भरपूर असं ऊन लागतं आणि जर तुमच्याकडे ऊन येत नसेल ना, तर तुम्ही घरामध्ये फॅनच्या हवेला बनवू शकतात आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये 2-3 दिवस वाळवून घ्या. वाळवणीचा कुठलाही पदार्थ असला ना, तरी त्याला कसं कडकडीत असं ऊन द्यायचं म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष ते आरामशीर टिकतात. अजिबात त्याला म्हणजे असं बुरशी वगैरे येत नाही. कुठलाही वाळवणीचा पदार्थ असू द्या, त्याला कडकडीत ऊन दिलंच पाहिजे. चला आता इथं बघा सांडगे आपल्याला असे बनवायचे आहेत. आपण जसे मिश्र डाळीचे सांडगे बनवतो की नाही, अगदी तसेच तुम्ही या पद्धतीने एकदा उपवासाचे सांडगे बनवून बघा. एकदा बनवले ना, फक्त बनवायला अर्धा तास लागतात. तर अर्ध्या तासातच हे बनवून तयार होतात आणि फक्त 2-3 साहित्यातच बनवून तयार केलेले आहेत. तर या पद्धतीने एकदा बनवायचे आणि वर्षभर खायचे. तुम्ही आदल्या-मधल्या कुठल्याही लहान भुकेच्या वेळी तुम्ही हे तळून खाऊ शकतात. अगदी पॉपकॉर्न सारखे टम्म फुगतात आणि खायला तर खूपच असे म्हणजे खुसखुशीत लागतात. इथं पाहू शकतात बघा मी जवळपास 3 दिवस हे कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे वाळवून घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला लगेच तळून सुद्धा दाखवणार आहे. बघा तळल्यानंतर किती पटीने फुलतात आणि याच्यामध्ये जो आपण बटाट्याचा किस घातलेला आहे की नाही, तर तो याच्यावर असा उमटून दिसतो आणि तळल्यानंतर सुद्धा असा म्हणजे वरती दिसतो उमटून तर म्हणजे असा दिसायला पण आकर्षक दिसतो आणि खायला खूप टेस्टी लागतो. चला लगेच मी तळून दाखवते. इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर गरम अशी वाफ येत आहे. तर तेल कडकडीत गरम झालं की नाही चेक करायचं. अगदी एक आपल्याला सांडगा सुरुवातीला टाकायचा तेलामध्ये. तो पटकन तळून वरती आला की समजायचं तेल तापलेलं आहे. बघा तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे. आता बघा तेलामध्ये सांडगे अगदी थोडेसे टाकलेले आहेत मी तेलामध्ये तळण्यासाठी. तर तळल्यानंतर बघा किती पटीने अगदी चौपट 4-5 पटीने हे अगदी पॉपकॉर्नला सुद्धा महागे टाकतील एवढे हे म्हणजे टम्म फुगलेले आहेत. तर तुम्ही एकदा नक्कीच या पद्धतीने उपवासाचे हे सांडगे बनवून बघा आणि एकदा बनवले ना तुम्ही एकदा जर बनवले ना तर मी खात्रीने सांगते की तुम्हाला अगदी म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे उपवासाचे सांडगे आवडतील आणि तुमच्याकडे नेहमी हट्ट धरतील की परत-परत बनव म्हणून. चला राहिलेले शेम याच पद्धतीने तळून घेते. अगदी थोडेसे तेलात टाकायचे आणि तळल्यानंतर बघा अगदी कढई भरून हे फुलतात. एकदा नक्की बनवून बघा आणि हो, तुम्ही बनवलेले सांडगे कसे झाले मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही बनवून बघा. तुमचे उपवासाचे सांडगे कसे झाले ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि हो तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि सर्वात महत्त्वाचं तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील ना, तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत शेअर करा. म्हणजे त्यांना पण असाच अगदी सोप्या आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीचा आनंद घेता येईल. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून आभार.